हैदराबादची सिटी फिरून येतो, बघतो मी यहाँ कैसी सिटी हम देख के आते। आ जाता है इधर, ये पूरा निजाम का है। मला वाटतंय आम्ही वरती जायला मला 1 तास लागेल। काय 4 मिनिट म्हणजे लई मोठी गोष्ट वाटलेली, पण इकडे आलं समजलं 4 खांब खूप आहेत, त्याच्या आतमध्ये फिरायची जागा आहे। लाइफ का बहुत टेंशन आ रहा है ना, लाइफ का तो आते जाते रहते हैं। देख तो ले लो, गर्लफ्रेंड ही नहीं, गर्लफ्रेंड गाईज या मार्केट मध्ये खरं सांगतो आपला मार्केट बरा आहे, काहीच कपडा क्वालिटीचा नाही। मित्रांनो कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा, माझे ब्लॉग बघत राहा। मी तुमचा निरंजन भैर म्हणजेच तुमचा लाडका बाबू आज पुन्हा एकदा तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर आजचा हैदराबादचा आमचा दुसरा दिवस, आज आणि उद्या आम्ही पूर्ण हैदराबाद लाडवेलेला, आज आणि उद्या आम्ही पूर्ण हैदराबाद मध्ये फिरणार आहेत। काल आम्ही मल्लिकार्जुनला जाऊन आलो, खूप चांगलं दर्शन झालं। आज पूर्ण दिवस आम्ही इकडे फिरू, पूर्ण दिवस म्हणजे बघा सुरुवात आमची दिवसाची 2 वाजता होते। बाप्पाच्या लाडू पासून, बाप्पाच्या नाही अख्खा लाडू पासून तर बघू शकता सर्व तयार झालेले आहेत। आता आम्ही थेट हैदराबादची सिटी फिरून येतो, बघतो मी यहाँ कैसी सिटी हम देख के आते। एक नंबर बघू शकता तुम्ही कसे दिसता आम्ही। चला भेटूया तुम्हाला खाली डायरेक्ट। गाईस आम्ही आलो खाली, नाही आमचा हॉटेल पक्का लुटलाय आम्हाला, पण काय करायचा की आहे परत परत तेच बोलतोय, आमची काय गरज आहे आम्हाला। आला हरिना गाडवायला पाहिजे छावा एकच वागत छत्रपती संभाजी महाराज। आता हे नाश्ता कर ना भांडू, आता आम्ही नाश्ता करतो, थोडं लय भूक लागले आम्हाला, बुद्धच नाही हैदराबाद सिटी पाऊस नाही, वैताग आला अक्षरशः खाऊन खाऊन, पण काय इकडे वडापाव नाही ना काय नाही, देश खायला लागेल ते आपल्याच आहेत का? लाल चटणी संपली का रे? आता नाश्ता करून आम्ही फिरायला आम्ही 4 मिनारला आलोय, बघा 4 मिनार, 5वा मिनार ओंकार उभा करणार आहे, 5वा मिनार ओंकार उभा राहणार आहे तिथे 5व्या मिनारच्या जागी। तर गाईज बघा पब्लिक बघा किती आहे ना, आम्ही तिथं रिक्षा पकडून आलो ना, रिक्षाचं 150 रुपये घेतला आमचे। मी शेवटी आहे ना ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला सांगेल का काय कसा तुम्हाला यायचं असेल फिरायला, काय कसा काय करा, म्हणजे तुम्हाला यायचं असेल तुमच्या बजेटनुसार तुम्ही येऊ शकता। क्या बोलता भाई? हम क्या बोलता? हम क्या बोलो, अभी ये देखने के लिए आए हम, ये देखने के हम गेट ऑफ इंडिया में देख सकते हैं। ये गेट ऑफ इंडिया नहीं, हम ये 4 मीनार है माम। सॉरी आई आई ये बाल पक गए तेरे माम। लाइफ का बहुत टेंशन आ रहा है ना, लाइफ का तो आते जाते रहते हैं। देख तो ले लो, ले जाओ गर्लफ्रेंड ही नहीं, गर्लफ्रेंड माम हमसे बातें करते कि गर्लफ्रेंड को लेके जाओ, हमारे मुझे बोल रहे हमारी शक्ल देख के लगता क्या माम? 4 मिनिट तिकीट काढलं दे बघा, तिकीट केला। आता आम्ही वरती चाललो, इथून सामान द्यायचं, सामान असणार आहे, सामान द्यायचं बरोबर फिटिंग आहे बघ आईला बनवणारे नाही बनवला। बोल जय बाप्पा की। 4 मिनारला चाललोय निरंजन भोई। मला वाटतंय आम्ही वरती जायला मला 1 तास लागेल। महाराजांच्या पाण्यावर मोठ्या फायनली आम्ही आलो वर। हैदराबाद दिखता जी, काही तिथं ते पुरा हैदराबाद दिखता माम, और ये 4 मीनार माम। एक दिन इकडे बांधतो
4 मिनिट मी बोललो मोठा काय आहे का हे 4 खांब उभं केलं नुसतं काय 4 मिनिट म्हणजे लई मोठी गोष्ट वाटलेली पण इकडं आलं तर म्हटलं 4 खांब उभे आहेत पक्षांनी तशा आपल्याला फिरायची जागा आहे नाही बघा लोक अशी येडी आल्यात फोटो काढायची आम्ही पण फोटो काढले आता आम्ही खाली चाललो बाजारात काय आमचा 4 मिनिट बघून झालाय चांगला आहे पण आमच्या गेट ऑफ इंडियापेक्षा भारी नाही हां आमची गेट ऑफ इंडिया भारी आहे अजून मुंबईची हे बघा 4 मिनिटचा व्ह्यू आहे नासा आम्ही बसलो आता कंटाळा आला सकाळपासून 4 वाजेपासून पळतो आम्ही 4 वाजेपासून निघलोय आता वैताग आला आता आम्ही इथला मार्केट फिरू हां घरी जाऊन झोपू घरी झोपायला झालंय ना झोपणार तर काय नाही नुसते नाटका आता मार्केट फिरू बघू काय आहे काय नाही शॉपिंग करू थोडीशी आपला हैदराबाद गाईज या मार्केटमध्ये खरं सांगतो आपला मार्केट बरा आहे काहीच कपडा क्वालिटीचा नाही क्वालिटीच नाही इकडे काय सर काय वाटतं तुला इकडे कपडे आपल्या मुंबईपेक्षा खराब आहे हा शॉप आपल्या स्वस्त भेटतात पैसे गेले चालले कपडे चांगलं पाहिजे पण म्हणजे क्वालिटीच नाही कपड्यांना इच्छाच नाही उडले हे पोरी माझ्या तोंडाकडे बघून असतात मला काय लाज आहे थोडी मला वलकाला घरी येणार आहेत मला भेटायला मी कशाला लाजू आहे हा लाजू दे ना किती लाजायचे करे ओंकार जाधव नाही जॉर्डन नाही पुमाचे फ्लिपफ्लॉप घेतले कितीला 350 ब्रो आणि शॉपिंग कर रहे चप्पल का भाई के पास आना भाई सस्ता रेट लागले आलम भाई नाही शॉपिंग काय काय केली तू नाही हे जुने परत घेतले आणि हे नवीन अच्छा काहीच बघा अंगापेक्षा भोंगा मोठा असं वाटतं पोता घातला असं वाटतं कोणी तरी घालायला पाहिजे बघा सो मी एवढी शॉपिंग केली शॉपिंग करा सांगतो आपला मार्केट चांगला आहे इथल्यापेक्षा लय भारी आहे इथं वस्ता आहेत पण काही कामाच्याच नाही आता भांडुपनी चप्पलच घेतलंय सामान्य पण काय नाही घेतलं मी थोडाफार घेतलाय बहिणीसाठी ना माझ्यासाठी बस आमच्या जागेचं ते काही भेटलंच नाही आता डायरेक्ट चाललो आमच्या हॉटेलच्या इथं बघू मग पुढचा प्लॅन काय जेवायला बिवायला बस काही इथं हैदराबादमध्ये पूर आला हे बघा ही नदी नाहीये काही कुठल्या तरी धरणाचा दरवाजा खोललात ना त्याच्यामुळे वाहून गेलाय असा वाहून गेलाय इथं वस्ती होती अख्खी वस्ती हे बघा हे दिसतात नाही घरे आहेत अख्खी वाहून गेल्यात पूर आलाय पूर आम्ही जातोय तिथं पूर येतोय केदारनाथला जाणार होतो तिथं पूर आला जुनी काशी पाण्याखाली अख्खी हे बघा ही नारळाची झाडे ही पाणी कमी झालं ना भांडू हा नारळाची झाडं पूर्ण डुबलेली बघ हे बघा अख्खा इथं वस्ती होती आणि काल तर आम्ही आलो ना तेव्हा अख्ख्या बस बीस डुबले होते एवढा पाणी होतं आता तर ते गायबच झालं गरीब माणसांची अवस्था बिकट आहे मित्रांनो आम्ही पण गरीबच आहे काही अशा प्रकारे आम्ही पक्की शॉपिंग केलेली आहे बघा हे बघा आम्ही वडांनी पण सामान्य पण केले सामान्यापेक्षा कपडे घ्यायला गेलेले आम्ही पक्की शॉपिंग केलेली आहे तिथं तर काय हैदराबाद मी काय आपल्या 4 मिनिटाच्या बाजारामध्ये काय भेटला नाही पुढं आलो मस्त दुकान भेटला भारी कपडे घेतलं आता इथं आम्ही जातो हॉटेलला गेलो थोडा फ्रेश होतो ना खायला जातो काहीतरी भूक लागले बघती काहीच आता आम्ही शेवटी हैदराबाद पूर्ण दिवसभर फिरलो आणि शेवटी आता आम्ही जेवायला आलोय मस्त पनीर कढाई मागवले आणि रोट्या मागवल्या तर आता आम्ही रूममध्ये जाऊ बघू त्या रूममध्ये जाऊन काय केलं तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू दाखवेल ते आजचा दिवस 3रा हैदराबाद मधला तर आम्ही चाललोय आता गोलकोंडा आज तुमचा भाऊ ओंकार जाधव ब्लॉगिंग करतोय हा तर आता आमचा एक मेंबर आजारी झालाय बिचारा सामंत तर लूज मोशन लागले सामंतला तर आम्ही चाललोय गोलकोंडा फोर्ट आणि बाकीच्या पण प्लेसला ठिकाणी आणि बघा आमची ड्रेसिंग क्लास एकदम तर आता इथून थेट आम्हाला एक रिक्षावाला काय भेटलेला त्यालाच आम्ही बोलवलंय तो खाली येतो तो आम्हाला फिरवणार आहे जागा बघत कुठे कुठे जातो आम्ही काल आम्ही रात्री लय फिरलो मजा गेली भावा खूप मजा गेली रात्री स्ट्रीट व्ह्यू घेतला आम्ही काय हे लिफ्ट नको भावा भेटूया डायरेक्ट तुम्हाला रिक्षात बाय ज्याने आम्हाला काल 4 मिनारला नेला होता आज किधर जाने वाले म्हणजे आपल्याला 7 टर्म्स आता बघू आता आपण काय व्ह्यू बघितला
चांगलं आहे बोलतात. सगळं तर कव्हर होणार नाही एका दिवसात. रात्री आमची ट्रेन आहे. आज फायनली आम्ही आलोय गोलकोंडा फोर्टला. बघू शकता तुम्ही क्लास व्ह्यू एकदम इथं. काही इथं ऊन पडलाय ना इकडं कल्याण साईडला पुढं अख्खा मुंबई बाकी पाण्याखाली एवढा पाऊस पडतो. इकडे ऊन पडलाय पण व्ह्यू खतरनाक घेतला. बघू तिकडचा विषय सोडून द्यायचा, इथं मजा करून घ्यायची. भाऊ कसा वाटतोय व्ह्यू इथला? तर आता आम्हाला जो रिक्षावाला आलाय ना तो भाई आम्हाला अख्खा फिरवणार आहे. बघू काय कसं होतं. गाईज बघू शकता गोलकोंडा फोर्ट आहे. क्लास एकदम. आम्ही पण क्लास आहे. वडा काय कसं आहे व्ह्यू? तिकीट पण काढायची. तिकीट काढायचं ना भाऊ, 100 रुपये तिकीट आहे. फ्री आहे बोलतात. फोर्ट आहे ना क्लास वाटतं एकदम क्लास आहे. मजा आली. हैदराबादमध्ये भारी फिरा एक नंबर आहे बघा. काय तिथं काही ताकदीचं प्रदर्शन आहे. आपला ओंकार चल ओंकार ओंकार उचलतो ओंकार उचलतो. क्या करने का ये तोप जो आता था ना, ये उठा के 2 लोग उसके ऊपर पटके तो तोप का गोला निकलता था उसका. तो उठा के देखने का के गांडू उचलतो का? मम्मी उचलतो. तू ट्राय करते. तू बघ ना अरे लय जोडे भांडू लय जोडे जायला कमरेचं मग मारले. चला आपला भांडू जातोय. चल भांडू. मी तरी उतरला थोडा. लावलाय बड़ा कपड़ा होगा कसा आ जाता इधर. ये पूरा निजाम का है. असं वाटतं फोटो बघा. खतरनाक नाही खतरनाक. सगळं हाताने बनवलेलं आहे. गोलकोंडा फोर्ट करून नाव आहे सर. हो मी कधी हैदराबादला आलोय बाबा. आपल्या याच्या हिस्ट्रीमध्ये होतं हे. आता ते तेव्हाचं कोणला लक्ष. यहाँ बैठता हो. वॉन्टेड की शूटिंग इधर चलती गाइस. ये वांटेड का पूरा शूटिंग हुआ था इधर लोगों. और आपके जो तेरे नाम में पागल खाना पागल बताते हैं ना उसको, वो पूरा वही है नीचे वाला. अच्छा उधर जा ही नहीं सकते. नहीं अभी बंद कर दिया वो. अभी भी कंटिन्यू शूटिंग कभी कभी होते रहता है इधर. तो यहाँ जाने देते. ये यहाँ नीचे जाने नहीं देते. शूटिंग के लिए जाने देते. इथं फोटो चांगला आहे बघ. खतरनाक बघा. अशा प्रकारे भांडूपचे नेसुमचे हवाटाळे झाले. कसं वाटतं भाऊ तुला 10 पायऱ्या चढून? 10 पायऱ्या होते. किती व्ह्यू बघा की हैदराबादचे टेस्ट. हाच व्ह्यू अजून वरती राहायचे आम्हाला. परत हे 3 जण बसलेत दमलं. 15 पायऱ्या चढल्या ना परत दमलं. अजून एवढं चढायचे वरती. अजून म्हणून किती दमात चढशील अजून? एक दमात ना. ठीक आहे गाईस परत दमला. तिसरा दम. म्हणून बुट ना भाई. चल ना एवढंच जायचे. आम्ही टॉपला आलोय. बघा अख्खा हैदराबाद सिटी अख्खी. इथं बघा आपण किती खालून वरती आलो. गाईस फायनली आम्ही गोलकोंडा फोर्टवरनं उतरलो खाली. पक्की मजा आली. पैसा वसूल. G5 म्हणजे नको. हे बघा व्ह्यू
ठीक आहे. इथे आहे ना फाशी म्हणजे शिक्षा द्यायची शिक्षा इथे एक. आणि अजून कुठे रे आम्ही इथे पूर्ण असे म्हणजे असे अटकवलेले आता ते तुटले आहेत. तिथं अटकून आहे ना शिक्षा द्यायचे पहिले. भांडूप ट्राय करतोय इथे बघूया आता. भांडूप जा अमित हात मोडशील परत असंच न्यायला लागेल घरी. नाही जा आम्ही भांडूप जा भांडूप आम्हीच पकड. मी पण ट्राय मारतोय की भली की जय तिला टाइम आउट झाला ना आम्ही चाललो बाहेर आता. मजा आली आपण इथं फिरून भारी. तुम्ही हैदराबादला आले गोलकोंडा फोटला नक्कीच आहे. गुरुवार नाही भावा चल. गाईस आता आम्ही आलो टाइम बॉन्डला आणि इथे काय बोलतो तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर बघायचे ते बघा. एक नंबर मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे. छान बनवलंय. हां पुतळा सीएमचं आहे. काय बघलाय का सीएम ऑफिस आहे. ज्या सीएमनी बांधलेला ना त्याच्यासाठी तो सीएम हारला ना दुसऱ्या सीएमची मजा झाली. आयत्या बिल्यावर नागोबा आलाय. काय झालं अमित क्या हो रहा है तेरे को अमित हे अमित दिसत पण नाही बघ ना. शफी भाई का नाम याद रहेगा. हैदराबाद में आए बिल्कुल भाई. बहुत अच्छा लगा भाई मिलके. भाई सब्सक्राइब करते भाई मला. हम लोग इधर गए थे काशी गए थे ना हम लोग बीच में उस देखो भाई थैंक यू भाई. बहुत मजा आया आपके साथ. याद रखना हमें भी मुंबई आए तो बिल्कुल कॉल करो भाई. आलोय ना सामान्य इथं मिनी काश्मीर बनवून ठेवलाय. काय एसी घालून ठेवले. गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमचा रूम आहे ना नॉन एसी पण आम्ही ओमकारच्या फोन मधनं आहे ना एसी चालू केले. आणि आपल्या सोमनी तर आज पूर्ण दिवसभर रूम मध्ये होता ना. सकाळपासून चालू सोम आजारी झाला. आता आम्ही इथून जेवायला जाऊ तिथून निघू घरी झाला. काहीच हॉटेलमधून आम्ही चेकआउट केला आता. नंतर झालं 8:15. तिथून आम्ही स्टेशनला चालत जाऊ. 10:40ची आमची ट्रेन आहे. त्यामुळे थोडासा जेवायला बिवायला मग सोम आणि सामान गेले दोघं खाली. आता आम्ही चाललोय जेवू डायरेक्ट ट्रेन मध्ये. गाईज आमचा नशीब एवढा खराब आहेत ना. आम्ही चाललेलो 5 मिनिटाचा रस्ता होता नाही इथून आम्हाला रिक्षाने घ्यायला लागतं. पाऊस वगैरे किती पडतं बाहेर. बघा पुढे 3 हत्ती बसलं. मागे 3 हत्ती बसलं आणि मागे वागायला. खरं सांगतो आत्ताच आम्ही जेवलो. बोलता ना हैदराबादची बिर्याणी. खरं सांगतो आपल्याकडे बिर्याणी काय पण असू दे जेवण आपल्याकडे चांगलं आहे. काय कुठलीच फूड क्वालिटी चांगली नाही. काय बोलतो तो बरोबर. आम्ही काय बोलतो बरोबर. फूड क्वालिटी चांगली आहे. एक नंबरची बकवास. आपल्याकडे तर दादा डाळ भात पण भरला लागेल. इथं कशालाच चव नाही. चवच नाही. कोणाला काही बोलावं नाही पण आपल्याकडे भारी आहे. महाराष्ट्र बेस्ट आहे भावना. फायनली आमची हैदराबादची ट्रिप संपते इथं. कसा वाटला तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तुम्हाला पुढच्या व्हिडिओला 1 मिलियन सबस्क्रायबर झाले. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.